अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची आता ना बापाला घेऊन मी जाते वारीला. अगं कशाला जाती पावसा पाण्याचं आता माणसं आजारी पडतात तुम्हाला कळतच नाही बघ सांगितलेलं. गप तू. अगं तेवढंच त्या वारीत गेलं ना 15 दिवस ह्या नवऱ्याची दारू सुटली ना तर ती इट्टल पावला बाय मला. अगं मस्त दारू सुटल पण ती पप्पा एकतर दारू पेत्यात आणि तुला नाही घावलं तर काय करायची तू? तर काय करायची नाही कुठं जात दारूच नाही भेटणार तिथं प्यायला तर नुसतं तिथं इट्टल इट्टल करत फिरावं लागतंय त्यांना पेल्यावर नाही गावात कुठं नसतीच दारू. आणि इकडं आता तुम्ही जायचं म्हटलं तर इथनं जातानाच घेतल्यावर कशाला उगाच नाही 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 मी तसलं नाही त्यांना करून द्यायची. सगळं इथं चेक करणार पिशव्या मग मी नेणार त्यांना. आणि हे बघ तू काय कर तू अजिबात टेन्शन घेऊ नको एवढं वारीवनं येऊ दे मला मस्त तुम्हाला जाताना खीर ही करून ठेवते. मी कोणापाशी थांबू? इथं मावशी आहे की मावशी पशी थांब. मयुरी मावशी नाही वे तिच्या पशी थांबतो. त्या दारूसाठी काही ना काय करावं लागतंय मस्त मला बरं वाटत नाही पण जावं लागतंय काय करायचं आता. अगं तुझी तब्येत नाही ठीक कशाला जाती उगं पावसाने माणसं बघितलं ना किती आजारी पडतात. असं देता जावं तर लागणार आहे. आलंय डोक्यात देवाने सुचावलंय इटला नाही तर जाते मस्त खीर करते खावा मग. हा पण काय माहिती आता गावात गेल्यात पैसे आणतात का काय करतात अजून काय येतात पिऊन. पैसे तर बघायला चाललोय म्हणले आता बघू आल्यावर काय होतंय ते. तुम्ही कुठे हिंडू नका पण हा गेल्यावर. चल तेवढी भांडी घासून घे मी कपडे धुवून घेते. अरे दादी माझे पप्पा दिसले का रे तुला? नाही तुझे पप्पा तिथं भंगार गोळा करतात. तिकडेच आहेत ना रे? बरं थांब मी येते जाऊन. ओ पप्पा काय करताय इथं? अगे भांगार काढतोय. कशाला? विकायला आणि कशाला? तुम्हाला मम्मीने घरी बोलवलंय चला लवकर. अरे मम्मीला काय दुसरं काम आहे का नाही? हा आपण बोलवलंय मी काय करू मग? अरे पण इथं माझं बी काम चाललंय ना. नका ऐकू तिला विचारल्याशिवाय त्यात काय पण चांगलं असलं तर टाकसाल तुम्ही. इथं घरात एक तर पैसे नाहीत कमीत कमी ह्याचं तरी पैसे येतील का नाही? हा राहू द्या पण चला तुम्हाला बोलवलंय म्हणल्यावर चला की आता. बरं आलो जा. चला लवकर तुम्ही बसताल इथंच परत. अरे आलो की जा पुढं. हो काय काम काढलं काय माहिती हिने. आईला काय करावं रे 2-3 दिवसात वार येणारे घरी पैसे तर रुपया पण नाही खिशात काहीतरी गावात जुगाड. राम राम नेंबर कर तू का अहो लय विचार करताय डोक्याला लय त्रास लागलाय. काय लय तर असं काय तुला सांगून काय करू बाबा. अहो नेंबर पण तुमचा जेवणाच्या बाबतीत नाद करायचा नाही बर का. मग जेवण आपलं तसंच असतं 1 नंबर क्वालिटीचं. अख्खं गाव खातय गांडीला हात पुसतय. अरे काय दुसऱ्याचं गावाचं काय करायचं तुला कसं जातं सांग. मी तर लय खातो तुमच्या मग. पंक्तीत. मग काय काम काढलं? अहो अजून काय की शेया गाव खातन साऱ्या त्या पांदीच्या रस्त्याने सगळे टारमाळे घेऊन सारं पिवळं होतं या. कुणाचं बांधू त्या सावकाराच्या तुमच्या पांदीने रानाच्या. आता त्यांना सुट्टीच नाही आता 2-3 दिवसात बघ की वारे आल्या होता. लक्षात होतं त्यांच्यावर. एक माझी गरज करता का? कसली? आता 2 दिवस वारी आली पंढरपूरला जायचं या. हा मग सावकार गेलेत गावाला. सावकार कधी गावाला गेले? तालुक्याला गेल्यात काहीतरी कार्यक्रम आहे. माझं अवघड झालं बरं का. मग काय काय काम होतं तुझं? 2000 पाहिजे होतं. अरे काय तुला लाजबीज वाटते का का तर माझ्याच खिशात रुपये ना तुला कुठं 2000 देऊ वारी येणारे घरी 2 दिवसात. अहो सावकार घरी नाही हेलपटा होईल तुमचा राव लाबाड नाही बोलत मी. बरं जाऊ दे आता माझ्याकडे काय पैसे नाहीत. माझ्या डोक्याला एक तर टेन्शन चालले वारी येणारे त्यांना कुठं जेवण घालू. आता सावकार घरी असतं तर मी भिकाऱ्या तुमच्याकडे पैसे मागायला असतो का? आता माझ्याकडे काय पैसे नाहीत बघू नंतर जा. काय बी करा पण मला पैसे द्या. लागा तू का माझ्याकडे द्या राव नंबर. कुठनं ह्याला पैसे देऊ माझ्या डोक्या मागे टेन्शन चालले 2 दिवसात वारी येईन घरी. अवघड आहे बाबा आता. अगं ती भंगार गोळा करत होतं इकायला. आणि तू आता सांगती का मला? मग कवा सांग इकलं फिकलंय का? नाही अजून इकलं पैसे आता वारीला जायचंय म्हणताय पण पैसे नाही. मग काय भंगारी काय लावलं वय? अरे किती कालावा करशील? हा
मग काय करायचं? आता घरात पैसे पण नाहीत आणि मग ते वाऱ्याला जायचं. हा, पैशाचं काय करायचं? वारीला पैसे नाहीत लागत. काय? कसं म्हणते? कशाला लागतात पैसे? काय सगळं फुकट असतं काय? हो, सगळं फुकट आहे. खायला प्यायला सगळं फुकट आहे. काय लागत नाही, रुपया लागत नाहीच नाही. भेटल्याने काय करायचं? मी आहे तिथं, हा? चला. हा, आणि यायचं म्हणजे जायचं म्हणजे जायचंच. मला 4 पैसे खिशात असल्याशिवाय कशाला मला नाही कुठं कशाला निघू लागतात वाटत. पैसे? हा. आणि कशाला भंगार काढताय मग तिथलं? अरे मग आता ते टाका वस्तू तुम्ही काय नको का? काय नाही, तशाच राहू द्या. काय वजन होत नाही त्याचं. उगा बिनकामाची अडचण करून ठेवली. काय नाही, गुळ आणायचा, पैसे द्या. 20 रुपये ही खीर करायची पोरांना. आता ते बांगार एकत होतो तर ते बांगार पण ऐकायचं नाही म्हणते. हा, आणि पैसे मागते. मग काम करून आणता येत नाही तो भंगार एक दुनिया एक ही व्यक्ती काय पडल्या झडलेलं इकायचं त्याचं पैसे आणायचं. जरा काम करावं, आणावं 4 पैसे. अगं मरणाचा पाऊस येतोय बाहेर, कुठं कामाला जाणार आणि काय करणार आहे मला सांग बरं तू. आता झाला पावसाचं 4 दिवस. आणि ह्याच्या आधी काय पाऊसच होता का? आका उन्हाळा गेला की तेव्हा कामं नव्हती का? तेव्हा केलं असतं तर आता नसतं का नेलं पैसे जत्राला जायला त्या पंढरपुरात? 4 किती पैसे कालवा करशील राव? किती कालवा करशील? किती तुम्हाला गोडीने बोला, कसं बोला, तुमची काय पद्धतच जाईना ते दारूची. मग काय करायचं आता? काय करायचं नाही, गप माझ्या बरं चालायचं. ते पिशव्या भरायच्या आणि जायचं पंढरपूरला. काय नाही, जायचं. पैसे बघितल्याशिवाय नाही हा. येणार. काय पैसे बघताय? काय नाही, पैसे काय नाही लागतच नाही. आहेत माझ्याकडे 150 त्याच्यात जाऊ. कशाला लागते तुम्हाला? खायला भेटते तिथं. अहो म्हणाल ती घरी सुद्धा कधी भेटत नाही, एवढं त्या देवाच्या तिथं खायला असते. इटल उपाशी ठेवत नाही. काय केलं जेवायला? काय नाही, खीर करायची का पोरांना गावाची म्हणून निवडत बसले होते. तीच तुम्हाला सांगते, गावात जाऊन गुळ घेऊन या, खीर बरं, करायची. चालतंय, बघतो मी गावात पण जातो. पैसे कोणाकडे भेटतात ते पण बघतो आणि गुळ पण घेऊन येतो. हा, या लवकर, जायचंय. माणसं निघतेली. पोरगी पण सांगत नाही बाप भंगार काढतोय इकतोय म्हणून. ती पोरग तसलं बापाच्या बाजूचं आणि पोरगी बरबाद झालं. बाद झालं. किती बडबड केलं तरी तुला कळत नव्हतं मला हाक मारून सांगायचं. बसली बापाला साथ देत तिथं. काय लाग, ह्या पावसाच तर काय खरं दिसना. त्या लग्नाला मुलीसारखं त्याला मुंबई पुणेच वाटतंय. का ग्रामीण भागात पडित आम्ही. तुझी लय पाखरासारखी वाट बघतोय. काय अवघड झालं गाड्या पावसाचं. हॅलो शिरपा, अरे काय तुला हितनं आवाज देऊ का? अरे गाडवा, 8 दिवस झाला का तू निघून गेलाय? गुरांचं मला करायचं, रानातलं करायचं. हा, ये बरं का लवकर इकडं. ती काय सांगू नको बाकीचं, मला ये म्हणलं. संजो, काय बनगडी आज राहणार? अहो तुमच्याकडेच आलो होतो. का? पैशाची गरज होती जरा. तू नाटक करू नको अजिबात. अहो नाटक नाही करत मी. कशाचं काय लागा तू प्रत्येक वेळेस पैसे मागतो. तुम्ही वाटलंच तर माझ्या बायकोला जाऊन विचारा. राणीला होय? हा, अख्खं कुटुंबच निघालंय वारीला पंढरपूरला. हा, तू वारी करणार आहे होय? अरे पैसे घेऊन कुठतरी पिऊन पडत जाईल. अहो 4 दिवस झालं एक दारूचा थेंब पिलो नाही मी. तुम्हाला दिसतोय का दारू पिलेलं? नाही दिस तुझ्यात बदल झालाय. हा, मग? पण तू वारीला जाणार नाही. तुझी नाटकं मला माहिती आहे. ती तू कुठेतरी जाशील, पिऊन पडशील. अहो, नाही हो, थोडा तरी विश्वास ठेवा की माझ्यावरती. नाही, तुझ्यावर लय वेळा विश्वास ठेवला संजू. तुझं काही खरं नाही बघ. एक तर तू कामधंदा करत असशील ना तर तुला पैसे देतो. हा, मग आल्याने करतोय कामधंदा. आल्यावर नाही, आधी 4 दिवस काम कर आणि मग जा पंढरपूरला. अहो वारी माघारी आल्याने परत कशाला जाऊ मी? हा, काय? अरे वारीचा अजून टाइमिंग आहे की जरा 4 दिवस कर की काम. अहो 4 दिवस काय डायरेक्ट मला काय गाडीने नाही जायचं, वारी बरोबर जायचंय चालत. तू आणि आता- मी ऐका, मी तुम्हाला सांगतो 8 दिवस काम बी केलंय सावकाराकडे. पण विषय काय झाला की सावकाराने कसलंच पैसे दिले नाही. सावकार गेले गावाला. आता काय सावकारला करणार? का त्याच्याकडे बरं ते जी गंडावतंय त्याच्याकडे काम केलं. तू इथं आला असतं तर आमच्याकडे काम केलं असतं तुला पैसे दिला असते. आता नेहमी सावकाराकडे बी असतो ना, आम्ही काम करतो, त्याचे पैसे काय उचल बी असते आमच्यावर. अरे मी तुला किती वेळा तू आला का एकदा तरी कामाला रे? तुझी बायको येते कामाला बाबा. बरं जाऊ द्या ते, तर करा की मदत तेवढी. तू जाणार नाही, तू पैसे घेशील आणि कुठंतरी पिऊन पडशील. ही तू 100%. आता तू तुम्हाला राणीला सुद्धा गंडावला असेल, म्हणलं असेल जाऊ वारीला. आपण नक्की वारीला जाणार का सगळे? अहो राणीनेच ठरवलंय जायचं वारीला, मी नाही ठरवलं. खरं म्हणतोय का? मग तुम्ही विचारा तिला. बरं विचारतो मी राणीला विचारतो आणि मग तुला पैसे देतो मी. तोपर्यंत नाही.
बघा तुझ्यावर काही विश्वास नाही. तू वारीला जाणार नाही समजू, राग येऊ देऊ माझा बोलण्याचा. हा तो कारण आतापर्यंत लय जणाला टोप्या टाकले ते. हा तुझं काही खरं नाही तुझा. अहो, देवाच्या कामाला नाही म्हणत जाऊ नका. हाय देव हाय आम्हाला माहित आहे. हा विचारा अरे तुला का ती काय पेताडाला आणि ती म्हणतात ना त्या बुवाला चांगल्या बायका मिळाल्या, नाहीतर तुझा संसार नाही तर तुला काय कायम तिकडे पंढरपुरात जावं लागलं असतं. जा विचारतो बायकोला मी आणि देतो पैसे तुला. हा नक्की द्या. हा देतो. काय ह्याचं खरं आहे होय तवा. हॅलो पप्या, मी काय म्हणते, धंदा चांगला कर बघा. आज धंदा झाला पाहिजे, नाहीतर काढून टाके तुला कामावून बघ. हा चांगला धंदा, पैसे मिळले पाहिजे आपल्याला. काही करायचं आहे तो. हा ओके रे, ठेव हो ना. अण्णा एक ताडीचा तांबे दे की. काय म्हणते ताडीचा ताण? हा अरे पैसे द्या अगोदर पैसे. पिऊ दे तरी आधी मग अण्णा. ए उधार बिधार देत ना तुम्ही. हा उधार नाही, मी सावकाराचा माणूस आहे. आधी एक तांबे द्या. तू सावकारत असलो तर कुणाचा असं मला काय घेणं देणार रे. मला पैसे पाहिजे पैसे. अरे तू पैसे दिल्याशिवाय इथनं उठून नको देऊ, पण आधी दे ताडीचा तांबे. बघा नाहीतर बघा तू माझ्याकडे तर वाईट कोण नाही बघ. आधी दे तांबे. हा देतो तुला ताडी देतो की. मी नाही म्हणलं का तुला रे. तू माझं जरा गोष्ट बरं आहे रे. पैशाचे गडबड काय केलं तर मी तुझे कपडे काढून घेणं बघा. अण्णा माल मात्र कडक आहे भाऊ. अरे अन्नाचा माल कडकच असणार की रे. अरे फक्त खाली आपलं एवढंच धंदा आहे का रे. आपले किती धंदा आहेत रे. तुझ्या मालाने पण अण्णा गुंगीची ती बरं. गुंगी. अरे माणूस एकदम पंक्चर होणार. पंक्चर. माल कसे वाटलं रे. एक नंबर. क्या बात आहे रे. एक नंबर. अण्णा येऊ का मग मी. येऊ का असं म्हणतो कर. पैसे दे पहिले पैसे दे रे. संध्याकाळी देतो घे. नाही तुझ्या मालकाकडून मी वसूल करे बरं का रे. मालका कोण घे, पण संध्याकाळी पैसे देतो. अरे तू मला अगोदर सांगायचं रे का रे मूर्खा. पण मी तुझा खातेदार आहे की तू माझा अण्णा? तुझा माणूस असल्यामुळे मी तुला दिले रे, नाहीतर पैसे घेतल्याशिवाय दिले नसते मी. पण मी तुमचा खातेदार आहे की राव अण्णा. अरे आम्ही काही झक मारने को बैठे क्या है यहाँ पे. आता हिंदी नका बोलू, मराठीतनं बोला. तुमची कन्नड. जा तू जा रे जा जर आता बरं कोण म्हणतो रे. सारी टेन्शन होतं रे मला. अण्णा बसू का. बस 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 रे बस रे. काय म्हणतो रे. आलतो तुमच्याकडे. माझ्याकडे. हा अरे संजय तो माझा जुना गिरायक आहे रे. तो माझ्याकडे येणारच रे. बरं ऐका की, मला काय दारू बिरू काय नको यात. ओ अजून दारू पिणार नाही म्हणायचं. अहो 2 दिवस झालं पेलोच नाही. ओ हो क्या बात आहे. अरे मस्त आहे. कस काय धंदा चाललाय. धंदा चांगला चाललाय. बरं आता एक माझं काम करा की. अरे संजय वैताग आले रे मला. स्वतःहून मला धंद्यावर बसावं लागतं रे संजय. काय सांगायचं तुला यार. वैताग आलं. टेन्शन आलं यार. एवढा मोठा धंदा आहे. हा बोल काय म्हणतो रे. अहो मला पैसे पाहिजे होते. पैसे. हा आणि पैसे कशाला पाहिजे रे तुला. वारीला जायचंय. पंढरपूरला वारीला म्हणतो. हा ओ पांडुरंग पांडुरंग. आणि संजय तो पंढरपुराला चालला वारीला. आम्ही काय माणूस नाही का. अरे तुला काय दिवस उरत उगवलं का रे उरत. अरे तू एक नंबरचा पेताड संजय. आणि तू कुशाला म्हणतो मी वारीला चाललो वारीला. आज दिसतोय का दारू पेलेला. आज तर तू चांगला दिसते रे. मग अरे. 2 दिवस झालं दारू पेलो नाही. ओ हो. बरे संजय एक काम कर. हा किती पैसे तुला पाहिजे रे. आता मला 2000 पाहिजेत बरं का. एक दिले तरी चालतील. काय नाही तू म्हणते ना एक दिला तुला 2000 देते. पण तू एक काम करायचं माझे. काय काम करावं ना. करणार ना. बोला की काय करायचं. एक काम कर. मला दुसऱ्या धंद्यावरती जायचं. तिकडे बघायचंय जरा काय चाललंय काय नाही रे. दुसरे 8 10 15 20 धंदे माझे भरपूर आहे रे. लाख करोड रुपये का माझं टर्नओव्हर आहे रे. हा तू काय करायचं माहिती आहे का. तो धंद्यावरती बसायचं. एवढं भरपूर भरले. ताडी आहे दारू आहे सगळं काय आहे. धंदा चांगला करायचा बरं का. ऐका की अण्णा, मी दांड्यावर बसतो पण एकच दिवसासाठी बसल मी. हा ठीक आहे. मला उद्या वारीला जायचंय. ठीक आहे. तू 1000 रुपये म्हणते ना. मी तुला 2000 देते.
चालेल ना? चालतंय. हा मग धंदा चांगला करायचा, नाहीतर संजय माझ्याकडे वाईट नाही कोण. अहो 100% एकदम मस्त धंदा करणार. चल आजपासून चालू कर रे, काही आता अडचण नाही मला. तुम्ही काहीच काळजी करू नका. चल ठीक आहे. बिनधास्त राहा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कर चालू कर चालू कर. बरं झालं अण्णा तरी पैसे द्यायला तयार झाला, नाही तर अवघड होतं. काय करू, गिराईक कधी येत आहे कधी नाही काय माहिती. आयला अण्णांनी एवढा मोठा धंदा दिलाय माझ्या ताब्यात. दारू बी प्यायची लई इच्छा होती. काय करू, पिऊ का नको? मला नको. बरं झालं एक किटले आणून ठेवलेत अण्णांनी. एखादा मला दूध घेऊन बसलाय, दारूवाल्यागत दिसत नाही, तेवढ्याने एक बरं आहे. याला दारू प्यायची तर लई इच्छा होती. काय करू, दारू पेलो तर बायको खवळल. दारूसाठी तर एवढा मोठा कुटाणा चाललाय, नकोच प्यायला. दारू प्यायची तर लई इच्छा होते. त्याला पिऊ का नको बरं? परत राणे काहीतरी म्हणायचे, नकोच. याला पितोच थोडे, त्याशिवाय बरं वाटायचं नाही, त्याशिवाय गिराक बी यायचं नाही. काय होईल ते जाईल. आयला काय करू गाड्या, इच्छा बी होय नाही प्यायची. जाऊ दे, पितोच. आयला अजून मारतोच थोडी. अरे एवढी दारू पिली तर दारू चढा ना का मला? काय भानगड आहे? अण्णाने पाणी काय तर ठेवलं नाही मला इथं. हा, एक क्वार्टर पित आलो तरी कसं काय चढा नाही? आणि मगाच्यापासून 2 क्वार्टर पिलो, मला दारू का चढा नाही? ही बाटली तर आत्ताच मोकळी केली होती मी, ह्याच्यात कुठून दारू आली? अलं काय चमत्कारच कळा ना काय चाललंय आणि काय नाही ते. अरे काय झालं बरं, दारू तर चढा ना पण कसलेच. काय कळा ना बाबा काय चाललंय ते, कसला चमत्कार आहे काय माहिती. मी काय म्हणते, चला फेरफटका मारून येतो. धंद्यावरती नवीन माणूस ठेवला. ए संजय, विकला का रे माल, विकला का? अहो अण्णा, सकाळपासून एक पण गिराईक नाही. काय रे संजय, तुला एवढ्यासाठी ठेवलं का मी? अहो काय सांगायचं तुम्हाला, मी 2 क्वार्टर दारू पिलो. तू प्याला? अहो चढलीच नाही. तुम्हाला वाटतंय का मला दारू चढले का? काय संजय, तुला प्यायला लावली होती का विकायला लावली होती रे मी? अहो पाणी विकताय का काय तुम्ही? दारू चढणार काय? आता तू लागलं का मला शिकवायला रे संजय? हो अण्णा, मी तुम्हाला सांगतोय पाण्यासारखी दारू लागते. तरी मी सकाळीच विचार करत होतो तुला ठेवाव का नाही रे. अहो, पण ऐका ना, एखाद्या गिरायकाने जर पिलं जर मला म्हणजे मला मार बसवता का? हा, ते मला काय सांगू नका बाकीचं, मला पैसे द्या 1000 रुपये. 1000 रुपये? हा मग तुला 1000 बिजार पैसे काय नाही रे. जा तू, चल. नाही नाही, तू काय काम केलं तुमच्याकडे, मला पैसे पाहिजे. तू काय धंद्याच्या लायकच नाही रे, तू जा रे.
हा पैसे लागले भारी मागायला तो अहो द्या ना पैसे, मी काम केलं सकाळपासून. कशाचं काम केलं तुला विकायला लावलं तर का प्यायला लावले होते रे एकच नाही आलं त्याला, मी काय करणार आहे? तूच पिऊन बसला रे. मी म्हणलं सर थोडंफार सुधारला रे तो. बरं. पण काय रे जातो जा रे जा द्या ना पैसे. जा 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 पैसे बिशे काय नाही तुला जा. भारी निघाला तो पंढरपूरला रे. काही कामाचं नाही रे तो. काय रे देवा देवा वा 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 काय लाय वा. चला शेवटी मीच करणं धंदा योग्य आहे रे बाबा. कशाचं माणसं कशाचं काय. बघ दिदे, एका सकाळी बाप गेलाय नुसतं खिरीसाठी 20 रुपयाचा गुळ आण म्हणलं म्हणून दिवसभर तिकडे बसलाय. मला वारीला जायचंय, पिशव्या भरून बसले, घरी यायचं सुस्त आहे का? दिवस मावळायला गेलाय. अगं जाऊ दे, कशाला टेन्शन घेते? जाऊ दे ना. कशाचं जाऊ दे, उगावलं. आल्या उघडी अगं पण चांगली चांगली खपत्यात, पण ही असली की अजून आहे ती. अरे नीट बोल ना जरा. काय नीट बोलावं, वैतागून जीव गेलाय नुसता माझा. अरे सकाळपासून गावभर फिरलो त्या पैशासाठी, तुझ्या त्या वारीला जायचं म्हणून, आणि तुझं हे असं बोलणं का? हा मग हेच जर 4 दिवस आधी काम केलं असतं तर आज नुसतं हक्काने जाऊन आणलं असतं ना पैसे. अरे काय 4 दिवस काम करते, रोज पाऊस चालू आहे, कुठं कामाला कोण नेतंय का? अहो आता झाला 4 दिवस पाऊस, ह्याच्या आधी काय पाऊसच होता का? लागलं माणसं पैसे सांगायला. जपून ठेवते ती, आणि तुम्ही पार मोकळं झाले ह्याला त्याला मागत फिरायचं. हा कळा ना अजिबात सुद्धा की एवढी मोठी लेकरं झाल्यात, खाया प्यायला लागतंय. घरी आलं की कालवा चालू करायचा. अहो मग करू कुणापाशी, नवऱ्यापाशी नाही तर मग काय गावातल्या माणसांपाशी जाऊन बडबड करू का? कुणापाशी करायची मी बडबड? त्या असल्या किरकिरीमुळे घरात थांबू वाटत नाही. घरात थांबू वाटत नाही. आणून दिल्यावर नाही 10 रुपयाला मी कशाला किरकिर करील? चला वारीला जायचंय पाठदिशीने, मग काय करायचं? चालत जायचंय आता. चालत जातात ना? हा चालतच जायचं तुला वारीला. जायचं असं जा. मी मला तुम्हाला नाही जायचं. नेणार आणि तुम्हालाच यावं लागेल 15 दिवस वारी. दारूसाठी तुम्हाला यावंच लागेल. इथं खिशात 1 रुपया नाही, मला यायचं नाही. पैसे मी म्हणते लागतात कशाला? अरे कशाला लागतात म्हणजे? वारीत हा? पैसा लागत नाही. हा. खाया पियाला आहे सगळं आहे वारीत, तर कशाला पैसे लागतात तुम्हाला? दारूसाठी. दारू तर साठी जायचंय ना तिथं, आणि तुम्हाला खिशात पैसे देते तुला होय. जायचंय तर जा. हा जायचंय तर जा, नाही तुम्हाला यावं लागेल. नको सगळी कपडे तुमची बिन माझी बी भरल्यात, पाण्याची बाटली घेतली, चला. किरकिर किरकिर माग. काय किरकिर? पोरे काय चाललंय तुझं? अयो अण्णा अचानकच अगं आली आठवण तुझी, आलोय भेटायला. माझी आठवण. तुम्ही कसं काय अचानकच आलाय बरं आज? आता पोरीचं ध्यान आलं मग आलो. बया बरं झालं लवकर आला. हो का मी निघालीच होते वारीला, गाठ तरी वारीला पडली चालली तू? आपली. हो ही काय वारीलाच निघालोय आम्ही बॅगा भरून. अरे, बरं झालं लवकर, गाठ तरी पडली मग आपली. काय नाही तर उशीर आला असता तर हो का चूक झाली असती हा ना. माझी. अहो हो का दिवसभर गावात गेलोय पैशासाठी. बर त्या सावकाराकडे 8 दिवस झालं काम केलंय, पण सावकार काय आज त्यांना काय घरी नाही. सांगताय माझ्या बापाला आता? अरे पैसेच नाही तर कुठं जाऊ वारीला आणि काय करू? तो निघाले लगेच हुरळून. अण्णा मला सांगा पैसे लागतात का वारीला? असू दे, इकडं तिकडं लागतात पोरे. कशाला? 10 रुपयाला? अहो वारीत काय कमी आहे? सगळं भेटतंय. भेटतंय आई बापा सुद्धा आहेत. आहेत, बरोबर आहे तुझं. पण 10-5 रुपये असावं खिशात आपलं, त्यांचं बी बरोबर आहे. पण आता त्यांनी कामाला जायला पाहिजे होतं. पोरे तू ऐकून घेत जा जरा, त्यांना बी समजून घेत जा जरा. वाय पैसे पाहिजेत का तुम्हाला वारीला जायला? नाही नाही मग कशाला पैसे? कुठलं तुमच्याकडे? आणि माझ्या बापाकडे पैसे आहेत का त्यांना मागायला आता? आणि मी त्यांना मागतोय का पैसे? अरे तुम्ही त्याची काळजी कर नका, मी देतो पैसे वारीला जायला. हे घ्या पैसे. हो का? अहो अण्णा पण एवढे पैसे? असू दे की बाळा. अहो एवढं पैसे अण्णा कशाला? तुम्हाला लागतात अहो तंबाखूला. बरं ऐक ना, ऐक राणे, काय करू माहित आहे का? आता त्यांनी दिलेत ना पैसे, वाटलंच तर तिकडून आल्याने मी कामाला जायला आणि त्यांचं पैसे परत करेल त्यांना. भया काय आता कुठं दिवस उगावला? एक रीन करी दारात ना हटाना, आणि माझ्या बापाचं पैसे द्यायचंय तुम्ही माघारी. राणे मी वारीला जायला पैसे दिलेत तुम्हाला. दारू सोडायला चालवलंयस ना? हा पण मग दारू सुटल्याने काम करल का नाही करल? पण अण्णा हे लय पैसे होते ताव, एवढं नग तुम्हाला राहू दे की. पाहुणं, हा पण जरा तुमचं सिलेंडर जरा वेगळं दिसतंय. जरा वाईज मनावर कंट्रोल ठेवा की जरा तुम्ही थोडस. अहो मामा तुम्हाला आता मी दिसतोय का दारू पेलेलो? अहो आता नाही, पण तुमच्या मनावर कंट्रोलच नाही राहू पाहुणं. काय नाही, म्हणा, 100% कंट्रोल ठेवतो, असं काय नाही. किती दिवस माझ्या पोरीने सण करायचं हो. हा समजून घ्या जरा. व्हायचं जरा त्याच्यापासून आलं तर राहावा जरा. हो का आता चला. इटाला देवा, आता तुझ्या तिकडे येतोय आम्ही ह्या बाबाची दारू सोड. हा आणि वारीला जावा 2 जण. हे काय वारीला? हो का बॅगा भरल्यात? ए चला. चला मी जातो आता. हा हे काय थांबा, दर्शन घेऊ आपलं. चला बाहेर. हा, हा. हो चला, अण्णांच्या पाया पडायचं. हे घ्या पिशव्या दिदे. हो तुला दर बरं ही 100 रुपये, आणि येऊस तर राहू दे तुझ्या जवळ. ए, चल उरक लवकर. आली की. आणि मावशी पशी राहा. हा जाऊ का बाई? आणि शाळेत बी जा. वारीला बरं का? हा
थांबा की अण्णांच्या पाया पडायचे. बरोबर पिशव्या ठेवा खाली. अण्णा पाया पडू द्या आणि आशीर्वाद द्या. ते चल लवकर बरं. चला जाऊ वारीला जाऊ. जाऊ का मामा? हो हो चला घ्या पिशव्या. अण्णा हो. आता तुम्ही जाता ना, हा, मी जातो. नीट जावा. हा मी जातो घरी आता माझ्या. काहीतरी खावा. हो हो जाऊ का? अहो चला पटापटा. अगं चालतोय की हा. गावात नाही जायचं आपल्याला हिंडायला, आपल्याला पंढरपूरला जायचं. चला जरा. सारखे बडा बडा करते अहो राव. पण त्या तिंडीतल्या बाया आपल्याला गावतील. चला गावातली माणसं आहे ती. रस्ता कळाना काय कळाना सारखे तुम्हाला बडबड. कळा नाही देवाला चाललो जरा सणा सणा जावं जरा. दारूच्या दुकानाकडे काय चाललो कसं पटापटा चालतो आपण. संजू कुठे निघाला बाबा? आले बघा सरपंच. आला का तुम्ही? अजून थांबवलं का आम्हाला? दिंडीत बाया तिथं थांबले तर आम्ही वारीला चाललोय. वारीला? हा संजू तुला का राहण्यातून नेते का वारीला याला? काय मग काय? ही कुठेतरी पिऊन पडायचा आणि तू बी लागली त्याच्याकडे. तिकडेच पिऊन पडायचं. बरं का सरपंच ऐका माझं. हं. तुम्ही पैसे नाही दिले म्हणजे आम्ही काय वारीला जाणार नाही असतला भाग आहे का? अहो आला का संजू, तुला एकदा पैसे नाही दिले की झालं का? आणि तू वारीला जा, आल्यावर बघू आपण काय असेल ती. नाही नाही ते तर बघूच म्हणा, पण आम्हाला बी लांब जायचंय. बघा तुमचं काम. राणी निभाय वारीला याला. आम्ही वारीला चालवलंय माझ्या नवऱ्याला. चल कुठे यांच्या नादी लागत बसते. चल मग काय आपल्याला उशीर झालाय. काय झालं आता? त्यांना बोलले होते अहो ना काय झालं म्हणजे तुला माहित आहे का? मी पैसे मागाय गेलो होतो त्यांना. मग ते आता खिजवाय आलंय मला. असं आहे होय. मग आणि पैसे मला दिले मलाच नाहीत. म्हणायचं नव्हतं होय तुम्ही. मग चांगलं झाडलं असतं की जरा सरपंचाला. काय झाडतीन काय काय करते. झाडतील? चला 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 पटापटा. आणि मला सोडून जायचं नाही कुठं आता सांग. अरे चल बाबा नाही जात सोडून. पण मी अण्णा अजून गाडी गावली का नाही कसं काय? फोन बी नाही केला ह्या कर तुमच्या ना फोन. टेन्शनने बाया. कर फोन कर. चला 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 त्या बाया बी पुढे त्यांनी जाते. मदत केली आपल्याला. हा हॅलो. हा अण्णा गावली का गाडी? कसली पोरे गाडी? हा अहो तुम्ही घरी नव्हता वय आला मगाशी. कुणाला गाडी म्हणते तू? अहो अण्णा तुम्ही नव्हता वय मगाशी माझ्याकडे आला. काय पोरे तू सपना बिपनात आहे का? काय अहो अण्णा असं काय करता येड्यासारखं? अहो तुम्ही येऊन मला पैसे दिले नाही दोघांना वारीला जायला. अगं दिवसभर बाजरी फिरतोय रानात मी, सारं वडतोय आणि कुठं आलोय तुझ्याकडे मी तवा? अहो अण्णा तुम्हीच होता आता आम्हाला दोघांना आशीर्वाद दिला, पाया पडलोय आम्ही. हा अहो खरं म्हणा पैसे नव्हते. तुम्ही मला एवढं 1,500 रुपये दिलेत अण्णा. थोडं का तितकं पैसे? नाही 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 मी तिकडे आलोच नाही तर. अहो अण्णा काय सांगताय? नाही आलो तर काय खोटं सांगतोय काय तुला? भया बरं थांबा ठेवा फोन. बर 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 चालतंय. अण्णा तर म्हणतात मी आलोच नाही. आणि मग आणि मग अशी तर अन्नच होतं का नाही? तर तुम्ही सांगा बरं. अन्नच होतं की. घरात बसलेत पैसे दिलेत आपण पाया बी पडलोय. मग काय? बघा ही इटलाची कृपा आहे. कळलं का? देव आहे फक्त बघितला पाहिजे. देव आहे. बरं का राणे, हा माझं पण तसंच झालंय दुपारी. काय झालं आता तुम्हाला? काय झालं मी अण्णाकडे गेलतो ना हा पैसे मागायला. त्या सरपंचाकडे होय? नाही नाही हा. दारवाला अण्णा. बर 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 बर. तर त्याने काय पैसे दिले नाहीत मला. मला तू असं कर धंद्यावर बस तुला देतो 1000 रुपये. दारू आहे काय? हा बर मग आता मी दारू तर विकाय बसलो, हा गिरायक तर आलं नाही. हा अगं 2-2 क्वार्टर दारू पिलोय मी. तुला वाटतं का दारू पिल्या नाही तुम्ही दारू नाही प्याला अरे मला कसलीच नशा आली नाही. म्हणजे प्यालाय होय तुम्ही? मग काय पण नंतर बघितलं तर बाटल्या बी हाय अशाच आहेत, त्याच्यात दारू बी हाय अशीच आहे. मलाच वाटलं आईला काय भानगड आहे, माझ्याच डोक्यात फरक पडला का काय? काहीतरी चमत्कारच केलाय देवाने म्हणायचं. 100% बरं का. मला बी चांगला म्हणजे अनुभव आला. योगायोग बघा आपल्याला वारीला जायचं म्हणून तुमची दारू चढली नाही हा आणि तुम्हाला पैसे कोणी नाही दिलं हा म्हणून अण्णाच आलं दहा पैसे देऊन गेलं आपल्याला 1,500-2 हजार. अरे खरंच की राव. हा आपण अण्णाच होतो बाय. पण अण्णा म्हणतात मी तर रानात बाजरी टाकली आणि मी रानातच आहे. नाही नाही मला बी अनुभव आला बरं का. खरंच देवाचा अनुभव आला मला. खरंच देव आला असं ना हो सगळ्यांना. आणि ह्यासाठी ना दारू पेत जाऊ नका म्हणते मी. आता कशाला दारू आता दारू सोडायला चालवलंय ना. आता देव आहे का नाही लक्षात आलं ना तुमच्या आता? आता परमेश्वराने दारू हा. सोडली ना विठ्ठलाने. हा आता वारीला जायचं इटल इटल करत आपलं गप्पा दिंडीत जायचं. अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या